पहिली मकर संक्रांत. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण. सिद्धांतरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. शाळेच्या मैदानावर खेळत होतो क्रिकेट, सायलीकडे पाहिलं उडाली माझी. ज्यांचं नवीन लग्न झालंय त्या लोकांसाठी तर ही पहिली मकर संक्रांत खूप स्पेशल असते. तर आज आपण आपल्या चॅनलवरती मकर संक्रांत कशावर आलेली आहे, काय साडी नेसली पाहिजे, नक्की काय स्टायलिंग करू शकतो, मकर संक्रांतची थोडीशी माहिती आणि कपलसाठी काही डूज आणि डोंट, हे सगळ्या विषयांवर बोलणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, दीनदिंगल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. त्यात पहिलं आपण हे बघूया 2024 ची मकर संक्रांत कशावर आलेली आहे. आजकाल हे मकर संक्रांतीमध्ये फॅशन, ट्रेंड, स्टायलिंग हे सगळं आपण करतो, पण मकर संक्रांतीची थोडी माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर सूर्य जेव्हा धनुरास सोडून जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा सण केला जातो. आणि आपलं जे इंग्लिश कॅलेंडर आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत. आणि यावेळेचं वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. आता आपण मकर संक्रांती दिवशी काय करायचंय आणि काय नाही करायचंय ते बघूया. सगळ्यात पहिलं, मकर संक्रांती दिवशी कोणाशीही वाद घालायचा नाहीये, सगळ्यांची छान गोड गोड बोलायचंय, घरी कुठलंही भांडण करायचं नाहीये. बेसिकली मला तर असं वाटतं की मकर संक्रांती जसं नवीन वर्ष सुरू होतं त्याचं पहिलंच सण आहे तो मकर संक्रांती. सो आपण एक न्यू इयर रिझोल्युशन आपण कसं ठरवतो, तर तसंच आहे की त्या पहिल्याच सणा दिवशी तुम्ही ठरवायचं की हा सगळ्यांची छानच बोलायचंय, सगळ्यांची गोड गोड राहायचं. आणि तसंही ते म्हणतात ना की आपण जेवढं छान बोलू तेवढी आपली कामं पण व्यवस्थित होतात आणि आपला ऑरा पण खूप छान राहतो. तर हे त्याचं एक मूळ कारण सुद्धा असेल. दुसरं म्हणजे त्या दिवशी कुठल्याही झाडाचं पान फूल तोडू नका. आता जर तुम्हाला पूजेसाठी किंवा काही गरजेची पानं फुलं लागणार असतील तर तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवली तरी चालेल. तिसरं, त्या दिवशीचा अख्खा दिवस शुभ असतो, तर त्या दिवशी तुम्ही कुठलेही दान धर्म केले तर ते चांगलंच, तेच पुण्य आपल्याला मिळणार आहे. हा, आता मी असं म्हणत नाही की ह्या गोष्टी त्या दिवशी केल्याच पाहिजेत किंवा ह्या तुम्ही कराच, हे सगळं आपापल्यावर असतं, पण जर केल्या तर त्याचा फायदा शेवटी आपल्यालाच आहे. आता आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिक कडे येणार आहोत. साडी. मकर संक्रांतीला काळ्या कलरची साडी नेसतात किंवा काळ्या रंगाचे कपडे घालतात. जो रंग कुठल्याही सणाला किंवा शुभ कार्याला चालणार नाही त्या रंगाची साडी किंवा कपडे बिचारे आपल्या कोपऱ्यामध्ये असतात. तर त्या काळ्या रंगाचा अख्खा एक सण असतो, तो म्हणजे मकर संक्रांत. तर हल्ली खूप सारे ट्रेंड चालू आहे. म्हणजे मकर संक्रांतीला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आता साड्या आहेत, जसे की सिल्क साडी आहे, कॉटन आहे, ब्लॅक जॉर्जेटच्या आता सध्या खूप चांगला ट्रेंड चालू आहे. तुम्ही या सगळ्या रंगाच्या साडीचे वेगवेगळे स्टाईल करू शकता. तुम्ही सहावारीची नऊवारी करू शकता. असे खूप छान एक्सप्लोअर करण्याचे असे वेगवेगळे छान साड्या आहेत, त्या तुम्ही घ्या. माझा मकर संक्रांतीचा लुक असा होता. ही माझी काळी साडी होती, त्याला अशी मस्त डार्क पिंक बॉर्डर होती. ती साडी एकदम सॉफ्ट आणि सिल्क होती, जेणेकरून ती अंगाला एकदम चापून चोपून बसली. म्हणजे जे माझे हलव्याचे दागिने आहेत ते मी कस्टमाइज करून घेतले होते, कारण मला अति एकदम भरलेले नको होते आणि एकदम कमी नाही, तर मला असे सटल हवे होते. मला जर पाहिजे असेल तर तुम्ही माझा लुक करू शकता, खूप छान आणि मस्त दिसतो. आणि माझी अशी इच्छा होती की पहिली मकर संक्रांत तर सिद्धांनी सुद्धा एक वेगळा असा लुक करावा, म्हणून मी त्याला सुद्धा असा काळा कुर्ता घालायला लावलेला. इथे मी फोटो टाकेनच. आणि त्यासाठी सुद्धा एक दागिन्याची ऑर्डर दिली होती, तर त्यांनी सुद्धा एक हलव्याचे दागिने घालून खूप छान आम्ही दोघे मस्त दिसत होते की हा ह्यांचं पहिलं मकर संक्रांती आहे. असं होतं माझं हळदी कुंकू, माझी पहिली मकर संक्रांत. तर तुम्ही सुद्धा, तुमची सुद्धा पहिली मकर संक्रांत असेल तर नवरा बायकोनी दोघांनी मिळून सगळे कामं करा. याने काय होतं, आपलीच मकर संक्रांत मध्ये अजून गोडवा येईल. आणि आमच्या मकर संक्रांतीचा सुंदर असा व्हिडिओ आहे जो मी इन्स्टावर अपलोड केलाय. जर तुम्ही अजून मला इन्स्टा फॉलो केला असेल तर मला इन्स्टावर इथे फॉलो करा आणि तो जाऊन व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा असे छान छान व्हिडिओज काढा. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या इन ॲडव्हान्स खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला सगळ्यांशीच. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. हा व्हिडिओला शेअर करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय. बाकी बाय द वे पुढचे जे व्हिडिओज येणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग येणार आहे बरं का. म्हणजे माझं मन करतंय सांगावं पण मी सांगणार नाही. स्टे ट्यून.